लाडकी बहीण योजना आणि या योजनेची जी ई-KYC चालू आहे त्यामध्ये प्रचंड लाभार्थ्यांना अजूनही डॉक्युमेंट्स अपलोड करायचा जो ऑप्शन आहे वेबसाईटवर आलेला नाही। डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे कशासाठी तर KYCसाठी। कारण की ज्यांना पती किंवा वडील नाही किंवा ज्या घटस्फोटित आहेत, ज्या परित्यक्त आहेत, अशा लाडक्या बहिणींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन सरकार देणार होते। तर त्या जो त्यांनी शब्द दिला होता तर त्याप्रमाणे लवकरात लवकर वेबसाईटवर कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर तो ऑप्शन निर्माण करण्यात यावा। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्या द्वारे जे काही कागदपत्रे स्वीकारले जातात तर प्रचंड ठिकाणी अजून कागदपत्रेही स्वीकारले जात नाहीत, ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे। त्यामुळे हा जो मुद्दा आहे की डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा ऑप्शन जर वेबसाईटवर आला तर प्रचंड लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होणार आहे। त्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही, मोबाईलच्या द्वारे त्या स्वतः करू शकतात। अशा प्रकारे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पण यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन देणार आहोत। पण मात्र आता त्या गोष्टीला जवळपास 15 वाडा उलटून गेलेला आहे, अजूनही KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे पर्याय जो आहे ऑप्शन अपलोड म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा कागदपत्रे अंगणवाडी सेविकेला न जाता, आता एखादी लाडकी बहीण जर का दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असेल 4-5 जिल्हे सोडून, तर अशा लाडक्या बहिणीला त्यांच्या गावी जाऊन अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे देणे वगैरे वगैरे तर त्यांना थोडं जरा कामानिमित्त बाहेर असल्यामुळे जमत नाही। तर अशा लाडक्या बहिणींना जर मोबाईलच्या क्लिकवर जर का त्यांना कागदपत्रे अपलोड करता आली तर माझ्या मते बरं होईल। आणि या प्रकारचा असा शब्द जो आहे सरकारने दिलेला पण आहे की आम्ही देऊ, पण लवकर द्या एवढीच विनंती आहे। कारण की माहीत आहे तुम्हाला की खूप 31 तारीखपर्यंत या महिन्याच्या KYCचा लास्टचा दिवस असणार आहे। त्यामुळे वेबसाईटवर ऑप्शन देण्यात यावा ही नम्र विनंती आहे। कारण 31 तारखेला फक्त तारीख दिलेली आहे, 31 तारीख शेवटची तारीख। पण आता आपण असं समजलं की बघा बरीचशी जी प्रशासनिक व्यवस्था असते तर त्या प्रशासनिक व्यवस्थेच्या मागे आचारसंहितेच्या कालखंडामध्ये खूप सारे वेगवेगळे कारणं असतात, परंतु आपली जी काही KYCची तारीख आहे तर ती पण फार दूर राहिलेली नाही, 31 तारीखपर्यंतच आपली शेवटची तारीख आहे। त्यामुळे या गोष्टीवर जरा लक्ष पण देणं अत्यंत गरजेचं आहे KYCच्या संदर्भात खास करून। आणि वितरणाचा GR पण लवकर आणावा। बघा खूप कमी कालावधी उरला आहे, कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात वेबसाईटवर अजूनही ऑप्शन उपलब्ध झालेला नाही, तर तो ऑप्शन एकदा द्या। प्रमुख 2 मागण्या आहेत। ह्या मागण्या म्हणजे पहिला तर अंगणवाडी सेविकांना जे अजूनही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत कागदपत्रे घेण्याच्या संदर्भात। प्रचंड ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आम्हाला वरून असा कोणताही आदेश आला नाही, तर अशा वेळेस त्या अंगणवाडी ताईला या सूचना देणं सरकारचं काम आहे। सर्व ठिकाणी कागदपत्रे जर स्वीकारले गेली नाही तर प्रचंड ठिकाणी ग्रामीण भागामध्ये लाडक्या बहिणींची तारांबळ यामुळे उडते, तर तसं होऊ नये। त्यामुळे अंगणवाडी सेविकेला जे आहे CDPOने पण जे आहे अशा प्रकारचे आदेश देऊन कागदपत्रे घेण्याची जी प्रक्रिया सुरू करायला पाहिजे। कारण 31 तारीख ही लवकर येऊन जाईन पण मग त्यामुळे उद्या लाडक्या बहिणीला जबाबदार धरू नये, तर अंगणवाडी सेविकेने कागदपत्रे स्वीकारण्यासंदर्भात जे आहे त्यांना सूचना आलेल्या नाहीत काही ठिकाणी त्या द्या। त्यानंतर ज्यांना पती वडील नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा लाडक्या बहिणींना जे आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन देण्यात यावा। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं या गोष्टीवर सरकारचं लक्ष जाणं अत्यंत गरजेचं आहे की एकल महिला जर असेल तर त्यासाठी कोणते कागदपत्रे द्यावीत यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। घटस्फोटित असेल तर त्यावर कोणते द्यायचे त्याच्यावर आलेलं आहे, पती किंवा वडील नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे त्यावर पण हे आलेलं आहे, पर्याय आलेला आहे। पण जर महिला परित्यक्त असेल म्हणजे एकटीच महिला राहत असेल तर अशा वेळेस कोणते कागदपत्र द्यायचे यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। खरं तर एकल जी महिला जर असेल तर असा पुरावा दिला जाऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे होय, असा पुरावा दिला जाऊ शकतो। पण कोणता तो पुरावा आहे, आता आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी तो पुरावा कोणता असावा यावर सरकारने स्पष्टीकरण दिलेलं नाही। पण संजय गांधी निराधार योजनेचं जर पाहिलं तर ग्रामसेवक आणि तलाठी दोघांचा संयुक्त जो आहे दाखला गृहीत धरला जातो, पण आपल्या योजनेच्या बाबतीत नाही सांगितलं बरं का असं। तर त्यामुळे आपल्या योजनेला कुणाचा दाखला म्हणजे कुणाचे जे काही प्रमाणपत्र आणायचं आहे एखाद्या त्या लाडक्या बहिणीनं, जर ती महिला एकल असेल किंवा परित्यक्त असेल, एकल किंवा परित्यक्त म्हणजे एकच, तर अशा वेळेस कुणाचं कागदपत्र गृहीत धरणार जर असं सांगितलं तर मग ती लाडकी बहीण जी आहे तर त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन ते कागदपत्र मिळवेल आणि ज्यावेळेस आता KYCची जी तारीख आहे 31 तारीख तोपर्यंत ती रेडी ठेवेल आणि त्या अंगणवाडी ताईला ते कागदपत्र देईल। पण मग एकदाच सांगा की ग्रामसेवकचं लागणार का तलाठ्याचं लागणार का संयुक्तचं प्रमाणपत्र लागणार आहे की त्यांनी की एक प्रमाणपत्र जे काही म्हणजे की एकल महिला आहे,
खरं तर एकल महिला म्हणजे ज्या महिलेला पती तिचा सांभाळ करीत नाही, परंतु कायद्याने पती असतो पण घटस्फोट झालेला नसतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 वर्षापासून अधिक कालावधीपासून जर पती सांभाळत नसेल तर अशा महिला खास करून एकल महिला किंवा परित्यक्त महिला म्हणून समजल्या जातात. तर त्यांच्यासाठी कुणाचं कागदपत्र गृहीत धरणार आहोत असं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात क्लिअर नाही झालेलं, तर तेवढी बाब एकदा क्लिअर करा. म्हणजे हे जे छोटे मोठे मुद्दे आहेत KYCचे, हे एकदा सरकारने आता थोडं जरा मार्गी लावणं अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि हा व्हिडिओ सरकारापर्यंत खास करून गेला पाहिजे. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.